तालुक्यातील ज्येष्ठ नेते माननीय अनंतराव थोपटे साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि आज आता इथे अंत्यविधी सुरू आहे. बोरमधला अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांचा अंत्यविधी सुरू आहे. आपल्याबरोबर काही जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्या बरोबर माननीय थोपटे साहेबांच्या काही आठवणी आहेत त्या आठवणी जागूयात. आपल्याबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयजी कोलते साहेब आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. कोलते साहेब, काय सांगाल थोपटे साहेबांविषयी, काय आठवणी आहेत? आदरणीय थोपटे साहेब हे अतिशय ज्येष्ठ होते आणि जिल्ह्याच्या आणि विशेषतः बोरवेल्याच्या परिसरात विकास काम करण्यासाठी त्यांना सुमारे 70 वर्षाचा कालावधी त्यांनी व्यतीत केला. माझं भाग्य आहे की ते पालकमंत्री असताना जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि अतिशय प्रेमानं शिकवण्याचं काम त्यांनी केलं. नवीन पिढी घडवली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठं केलं. शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्रात जाईल त्याला शिक्षण संस्था देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षण वाढवलं. दुधाचा महापूर निर्माण केला. खरा शब्द खरा वाटत नव्हता, पण अक्षरशः दूध इतकं वाढलं की समुद्रामध्ये आपण द्यावं लागलं. त्यामुळे थोपटे साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी बोरवेल्ला मुळशी हा विषय नाही, राज्याच्या विकासासाठी त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. त्यांच्या जाण्याने आमच्या नव्या पिढीचंही मोठं नुकसान झालं, महाराष्ट्राचंही नुकसान झालेलं आहे. होते विजयजी कोलते साहेब, आपण त्यांच्याकडनं जाऊन घेतलं. आपल्याबरोबर अजूनही काही ज्येष्ठ लोक आहेत की ज्यांनी थोपटे साहेबांना काम केलं. आपल्याबरोबर अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत प्रसन्नकुमार देशमुख. काय सांगतात सर थोपटे साहेबांविषयी आठवणी? महाराष्ट्राचे लोकनेते आणि राजकीय ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष थोपटे साहेब यांनी महाविद्यालय स्थापन करून या संपूर्ण भागाचा कायापालट केला. सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं, अनेक शिक्षकांचे संसार उभे केले. गुणवत्तेचे शिक्षण डोंगरी भागात यावं म्हणून त्यांनी प्रचंड स्वतः प्रयत्न केले आणि आम्हा सर्व शिक्षक वृंदांना ताकद देऊन या 25,000 विद्यार्थी या राजकीय ज्ञानपीठात शिक्षण घेतात. 1,000 पेक्षा जास्त स्टाफ आहे. ते सर्वजण या संपूर्ण डोंगरी भागाचं शैक्षणिक परिवर्तन केवळ आणि केवळ थोपटे साहेबांमुळे होते. त्यांच्या या जाण्यानं फार मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांचं हे अचानक जाणं हे आपल्या सर्वांना चटका देऊन गेलं. माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल त्यांच्या आशीर्वादाने करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे जे दुःख थोपटे कुटुंबियांना झाले ती सावरण्याची ताकद देऊ अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याबरोबर पुणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते देवीदासजी भन्साळी साहेब आहेत. आपण भन्साळी साहेबांकडून जाणून घ्या. भन्साळी साहेब, काय सांगा थोपटे साहेबांविषयी आठवणी? महाराष्ट्राचे दुधाच्या महापुराचे शिल्पकार, लोकनेते आणि डोंगरी परिषदेचे अध्यक्ष, माजी मंत्री कैलासवासी अनंतरावजी थोपटे यांच्या दुःखद निधनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं. असा नेता होणे नाही. 1999 साली या ठिकाणी याच ग्राउंडवर आदरणीय सोनिया गांधी यांची जाहीर पावसातली भव्य सभा या महाराष्ट्राला मॅसेज देऊन गेली आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं बरोबर असलेल्या मित्रपक्षाचं एक मुख्यमंत्रीपद विलासरावच्या रूपाने त्या ठिकाणी आलं. खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असं असताना या मतदारसंघामध्ये त्यांचा जो पराभव झाला, हा गड आला पण सिंह गेला, अशी भावना लोकात होती. त्यांच्या दुःखद निधनाने पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राहुल गांधी, सोनिया गांधीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. हे होते की माजी अध्यक्ष पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे. आता आपल्यावर चव्हाण साहेब आहेत जे आता काँग्रेसचे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर आपण त्यांच्याकडून चव्हाण साहेब, काय सांगतात थोपटे साहेबांविषयी आठवणी? सर्वसामान्यांचा नेता, आमच्यासारखे कार्यकर्ते साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये घडवले. कालच त्यांचं दुःखद असं निधन झालं. मनाला शोक लागणारी ही घटना घडलेली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा असणारा हा नेता आपल्यातून गेला. या परिवारावर, या पुणे जिल्ह्यावर फार मोठा असं दुःखाचा संकट सावरलेला आहे. साहेबांच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. बऱ्याच त्याला वेळ जाईल.
कारण त्यांचं मंत्रिपद असणारं पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळल्यानंतर पुणे दुधाचा महापौर, अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी करून दिल्या. डोंगरी परिषदेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका, सर्वसामान्य माणसांना घडवण्याची भूमिका खऱ्या अर्थाने साहेबांनी घेतली. आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक तयार करून घेतले या महाराष्ट्रामध्ये, परंतु या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शरीराने साहेबांना साथ दिली नाही. त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन आणि काँग्रेस पक्षाची मोठी हानी झालेली आहे आणि साहेबांना आदरांजली वाहतो. आपल्या बरोबर पुणे जिल्ह्यातील अजूनही काही ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या बरोबर बाळासाहेब गावडे साहेब आहेत, जिल्हा राज्याचे माजी मंत्री लोकनेते अनंतरावजी थोपटे साहेब यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं शोकाकुल बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष शरदरावजी पवारांच्या नंतर जेवढे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील झाले असतील, शंकरराव चव्हाण झाले असतील, विलासराव देशमुख झाले असतील, अन्य सगळे झालेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या बरोबरीनं पुणे जिल्ह्यातून नेतृत्व म्हणून, मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून, दुग्धविकास मंत्री म्हणून, शिक्षण मंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते अनंतरावजी थोपटे साहेब यांच्यासारखा जुन्या पिढीतलं एक जाणतं व्यक्तिमत्व, नेतृत्व राज्यातलं आपल्या सगळ्यांना सोडून गेलेलं आहे. प्रचंड दुःखाची ही घटना आहे. त्यांच्यासारख्या जुन्या पिढीतली जाणती माणसं, समाजाभिमुख असणारी माणसं, शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलेली माणसं गेल्यामुळे जी हानी झालेली आहे ती भरून निघणारी नाही. शिरूर तालुक्याच्या वतीनं अनंतरावजींच्या स्मृतीला मी आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.